नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानं साखर उद्योग पोरका झाला। चेअरमन माधवराव घाटगे यांचं प्रतिपादन। श्री गुरुदत्त शुगर्स तर्फे अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाची शोककळा पसरली आहे। स्पष्ट सडेतोड बोलणारे व एखादं काम होणार नसेल तर स्पष्टपणे सांगणारे व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात होते। महाराष्ट्रातील साखर उद्योगातील ते अभ्यासू व जाणतं नेतृत्व होतं। त्यांच्या अचानक अपघाती मृत्यूमुळे महाराष्ट्रातील सर्व साखर उद्योग पोरका झाला असल्याची भावना श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी व्यक्त केली। कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेल्या शोकसभेत श्री घाटगे बोलत होते। यावेळी गुरुदत्त शुगर्सतर्फे अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। पुढे बोलताना श्री घाटगे म्हणाले की महाराष्ट्रातील साखर कारखान्याच्या धोरणासंदर्भात व अडचणीसंदर्भात आम्ही विस्माच्या माध्यमातून बऱ्याच वेळा अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा केली। साखर उद्योगाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी व साखर धोरणाबाबत त्यांनी केंद्र सरकारच्या दरबारी सातत्यानं पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेण्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावली। श्री गुरुदत्त शुगर्सच्या उभारणीमध्ये त्यांनी मोलाची मदत केली। त्यांच्या अचानक अपघाती निधनामुळे महाराष्ट्राची सहकार चळवळ व साखर कारखानदारी यामध्ये पोकळी निर्माण झाली आहे। यावेळी कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, संचालक शिवाजीराव माने देशमुख, शिवाजी सांगले, धोंडीराम नागणे, अण्णासाहेब पवार, बाळासाहेब पाटील व कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।